आणि आपण जर पाहिलं तर जसं आताच पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्वाची भूमिका या निवडणुकीत बजावली। त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी या निवडणुकीमध्ये अक्षय खडले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुजयदादा असतील, या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय। खडले साहेबांचा संपर्क होता, खडले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण या सगळ्यांबरोबर या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे या निरीक्षेत मोठा कौल आज अक्षय खडले यांना दिलेला आहे। तेव्हा आम्ही सगळ्यांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो। महाविकास आघाडीकडून सातत्याने आरोप होत आले, मात्र आपण जर विधानसभा महानगरपालिका आता पूर्णपणे भुईसपाट झाला असं असताना देखील प्रचारादरम्यान मोठा गुंडागर्दीचा आरोप, दहशतचा आरोप, विरोधक आहेत, विरोधकांना बोलावंच लागतं, कारण बोलायला काहीतरी ठेवावं लागतं, मग ते बोलत असतात आणि त्या प्रकारे भूमिका मांडत असतात। पण जनता ही शून्य असते आणि जनतेला माहिती असतं काय करायचं, कशा पद्धतीने करायचं। मग खडले साहेबांचं काम असेल, राज्याच्या सर्व नेते मंडळी असतील, जिल्ह्याचे सगळे नेते मंडळी असतील, यांनी सर्वांनी ताकद, मतदार राजा सुद्धा असेल, यांनी ताकद अक्षय खडले यांच्या पाठीमागे उभा केली। 223 रावडी विधानसभा विजय पाहायला मिळाला। पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल अतिशय आनंद झालाय। ऐतिहासिक विजय अक्षय खडलेंचा झालेला आहे। आज या निमित्तानं स्वर्गीय शिवाजीरावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। मला वाटतं त्यांच्या कष्टाचं फळ होतं आणि कार्यकर्त्यांचं पाठबळ, महायुतीमध्ये महायुतीचे नेतृत्व करणारे आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांनी योग्य वेळेत योग्य घातलेला समन्वय, मला वाटतं हा विजय हा फडणवीस साहेबांच्या कौशल्याचा विजय आहे। मी सगळ्या राहुरीकरांचा या विधानसभेतील मतदार बंधू भगिनींच्या मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर हा विजय सुखरू होण्यामध्ये त्यांचं मोठं सहकार्य मला लाभलं ते माजी मंत्री दादा तनपुरे यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, ज्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेलं या निवडणुकीत घेतलेली समन्वयाची भूमिका, त्यामुळेच हा एवढा मोठा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळवता आला। माझा मी कधीच हे महायुतीचे आमचे जे नेते आहेत, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा जो एक प्रकारचा या सगळ्या विषयाबद्दलची घेतलेली भूमिका आणि केलेला समन्वय, मला वाटतं केवळ आताच नाही तर 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला जो ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला, मला वाटतं त्याचा परिणाम आहे की राहुरी पोटनिवडणुकीत सुद्धा आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवला। पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये जनगणना संपलेला आहे, म्हणजे जे लॉलेसनेस होतं सगळं, म्हणजे राज्य कायद्याचं राज्य शिल्लक नव्हतं आणि तेच आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे, तेच आपले गृहमंत्री आदरणीय अमित भाईंनी मांडली होती की पश्चिम बंगाल हा घुसखोऱ्यांचा प्रांत झालेला आहे। घुसखोरीमुळे एक तर देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका तयार झाला होता आणि ठराविक समाजाच्या मतासाठी लाचार झालेल्या ममता बॅनर्जीला स्वतःचं राजकीय महत्व होतं देशाच्या हितापेक्षा। मला वाटतं पश्चिम बंगालच्या जनतेनं त्यांना जी चपराक दिलेली आहे, तर भूषण भविष्यातील देशाच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम बंगालच्या विकासाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे।